महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। या दंडाला 4-5 पोलीस, या दंडाला 4-5 पोलीस, कमरेला 4-5 पोलीस, पायाला 4-5 पोलीस, एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला अध्यक्ष महाराज। पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातली घटना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी आपल्यासमोर मांडलेली आहे त्याचा मी देखील साक्षीदार आहे। उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी साताऱ्यात शुक्रवारी जो राडा झाला त्याचे पडसाद सोमवारी मोठ्या मंचावर म्हणजे विधिमंडळात उमटले। विधान परिषद आणि विधानसभेतही त्यावर चर्चा झाली। भारतीय जनता पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना झाला। त्यात ही शिवसेना अधिक आक्रमक होती। महाराष्ट्राच्या राजकारणात 4 वर्षापूर्वी सुरू झालेलं गँगवॉर कुठल्या थराला पोहोचला आहे हे यावरून दिसून आलं। उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्याच्या गप्पा हाणताना आक्रमक होणारे एकनाथ शिंदे भाजप पुढे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे गलितगात्र झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। एका टोळी युद्धातून सुरू झालेला संघर्ष आता दुसऱ्या टोळी युद्धाकडे निघालेला आहे। साताऱ्यातली घटना, त्याचे विधिमंडळातले पडसाद आणि त्या संदर्भातल्या घटना घडामोडींचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतल्या पक्षांना हरवण्यासाठी भाजपनं पोलीस आणि प्रशासनाची मदत घेतली। 2 विरोधी सदस्यांच्यावर अपहरणाची खोटी फिर्याद दाखल करून त्यांना मतदानापूर्वी अटक करण्यात आली। पालकमंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे असे सातारा जिल्ह्यातले 4 मंत्री घटनास्थळी होते। मोठा पोलीस फौजफाटा होता, तरीही गदारोळ झाला, धक्काबुक्की झाली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। ओढाओढीत शंभूराज देसाई यांच्या बोटाला दुखापत झाली। खासदार नितीन पाटील जिल्ह्यावरून खाली पडले। पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीनं भाजपनं ही निवडणूक जिंकली। त्यानंतर शंभूराज देसाई यांनी घरगड्यासारखे वागल्याचा आरोप पोलिसांच्यावर केला। गेले 2 दिवस स्थानिक पातळीवर सगळं महाभारत सुरू असताना विधिमंडळाच्या कामकाजाला सुट्टी होती। आज कामकाज सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात हाच विषय चर्चेत आला। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं। जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी केली। विधिमंडळात काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली। त्यांनी सविस्तर घटनाक्रम कथन करून साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी केली। त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नीलम गोऱ्हे यांनी दोशी यांचं निलंबन करण्याचे निर्देश सरकारला दिले। आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत, तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचं का असं मी विचारते। पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे। 1
दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. भाजपचे मंत्री जे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीमध्ये सत्ताधारी गटाचं नेतृत्व करीत होते, त्या जयकुमार गोरे यांनी त्याला विरोध करून आपल्या दृष्टिकोनातून घटनाक्रम मांडण्याचाही प्रयत्न केला. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. नीलम गोरे हे विधान परिषदेच्या उपसभापती आहेत आणि भाजपचे राम शिंदे हे सभापती आहेत. त्यामुळं हा विषय आला त्यावेळी पीठासनावर असलेल्या उपसभापतींनी दिलेला निलंबनाचा आदेश सभापती राम शिंदे कायम ठेवणार का, किंवा सभापतींनी स्थगिती दिली नाही तर सरकार त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांनी शंभूराज देसाईंच्याच भाषेत जो काही घरगडीपणा केला असेल तो देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसारच केला असेल. मग आपल्याच आदेशाचं पालन करणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन देवेंद्र फडणवीस कसं करणार याची उत्कंठा आहे. हे तेच तुषार दोषी आहेत ज्यांनी अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलकांच्यावर लाठीमार केला होता आणि त्यानंतर मनोज जरांगे यांचं नेतृत्व आणि व्यापक मराठा आंदोलन उभं राहिलं होतं. आता सकाळी विधान परिषदेनंतर साताऱ्याचा विषय विधानसभेत गेला. तिथंही हा विषय उपस्थित झाल्यानंतर पुन्हा शंभूराज देसाई यांनी वृत्तांत कथन केलं. विधान परिषदेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचा आदेश झाला आहे. त्यापुढे जाऊन विधानसभेच्या अध्यक्षांनी पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करावा अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली. पण एक मिनिट अध्यक्ष महाराज, मी जबाबदारीनं सांगतो, या सगळ्यांच्या पाठीमागं जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि एलसीबीचा पोलीस निरीक्षक देवकर आणि एलसीबीचा सहाय्यक निरीक्षक गर्जे, या तिघांना मी ओळखलेलं. हे तिघं आणि त्यांच्या बरोबरचे सिव्हिल ड्रेस मधले 100 पोलीस वरच्या सभागृहामध्ये माननीय उपसभापतींनी ह्याला निलंबित केलेलं आहे. आमची मागणी आहे या सभागृहामध्ये त्यांना बडतर्फ करावं, त्यांना सेवेतनं काढून टाकावं. अर्थात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे भाजपचे असल्यामुळे ते असले काही करणार नाहीत याची सगळ्यांनाच कल्पना होती. परंतु या सगळ्यामध्ये ट्विस्ट आला जेव्हा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहिले. शिंदे यांनीही आपण या सगळ्या घटनेचं साक्षीदार असल्याचं सांगितलं. संबंधित घटनाक्रम कळल्यानंतर आपण साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी बोलल्याचं शिंदे यांनी सांगितलं. सदस्यांना मतदानापासून वंचित करू नये, त्यानंतर जी काही करायची असेल ती कारवाई करावी अशा सूचना आपण दिल्या होत्या, परंतु त्याचं पालन झालं नसल्याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधलं. आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातली घटना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी आपल्यासमोर मांडलेली आहे त्याचा मी देखील साक्षीदार आहे. कारण ही निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू झाली नव्हे, जेव्हा याची तारीख जाहीर झाली त्यावेळेस मला शंभूराज देसाई यांनी फोन केला होता. मकरंद पाटील पण तिकडे होते आणि ते म्हणाले की 2 मतदार जे आहेत त्या मतदारांवर कधी काळातला पूर्वीचा 5-10 वर्षाचा कुठला गुन्हा काल 1 दिवस आधी दाखल केलेला आहे आणि यांना अरेस्ट करणार आहे. माजी मुख्यमंत्री असलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी मुद्दा उपस्थित केला असल्यामुळं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कारवाई संदर्भात काहीतरी बोलावं लागेल असं वाटत असतानाच पुन्हा एक ट्विस्ट आला. एकनाथ शिंदे बोलत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आले. एकनाथ शिंदे यांचा जोश एकदम कमी झाला. उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एखादा विषय मांडताना किंवा औरंगजेबा संदर्भातला मुद्दा मांडताना शिंदे यांचा जोश आणि आवेश महाराष्ट्रानं बघितलाय. शिंदे आक्रमक झाल्यावर त्यांचा अवतार कसा असतो ते सभागृहानं आणि महाराष्ट्रानं पाहिलंय. परंतु त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याला
शिंदेंच्या जिल्ह्यातच मारहाण झाल्यानंतर शिंदे यांनी आकाश पाताळ एक करणं अपेक्षित होतं, परंतु त्या संदर्भातला विषय मांडताना शिंदे यांची अगतिकताच दिसून येत होती. भाजप पुढं, देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं शिंदे किती शरणागत आहे त्याचं दर्शन महाराष्ट्राला घडलं. विधान परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनिल परब यांनी शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचं या सगळ्या प्रसंगावरून वस्त्रहरण करताना त्यांच्या लाचारीचे वाभाळे काढले. ती लाचारी प्रत्यक्ष सभागृहात दिसून आली. आपला मंत्री मार खाल्ल्यानंतरही आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता दिसत होती. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा एक नवा प्रारंभ बिंदू असू शकतो. शिंदे यांच्या निवेदनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं गोलमाल उत्तर दिलं. त्यावर कुणी ना टाळी वाजवली ना कसला आवाज काढला, सगळं चिडीचूप. उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात शांत राहण्याशिवाय पर्याय उरला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आधीपासूनच सरेंडर आहे. विधिमंडळाच्या अख्ख्या अधिवेशनात ते दिसून आलेलं आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचा प्रश्नच नाही. एकनाथ शिंदे हेच एकमेव नेते आवाज देऊ शकतात असं महाराष्ट्राला वाटत होतं, परंतु हा आवाजही बंद झालाय. या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे किती निष्प्रभ झालेत हे दिसून आलं. खरं तर साताऱ्यात भाजपनं जे घडवलं ते एकनाथ शिंदे यांचं काउंटडाऊन सुरू झाल्याचा व्हिडिओ आपण 2 दिवसांच्या पूर्वी केलेला होता. विधिमंडळात शस्त्र टाकून एकनाथ शिंदे यांनीही आपण भाजप पुढे शरणागती पत्करल्यावर शिक्कामोर्तब केलं. वर मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या राजकीय गांगोवारचा म्हणजे टोळी युद्धाचा उल्लेख केलेला आहे. 4 वर्षापूर्वी भाजपनं शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांची टोळी आपल्यासोबत घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजितदादा पवारांची टोळी घेतली. अजितदादांची टोळी चौकटीबाहेर जात नव्हती, पण एकनाथ शिंदे यांची टोळी अनेकदा मर्यादांचं उल्लंघन करीत होती. आता या टोळीचं खच्चीकरण करण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेतच, परंतु त्यासाठी पुन्हा पोलिसांचा वापर केला जात आहे. आता ही टोळी बंड करणार की शरणागती पत्करून आश्रित म्हणून सत्तेची फळ चाकत राहणार याचं उत्तर काळच देईल. आणखी एक प्रश्न इथं येतो. विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी निष्पक्ष असतात असं म्हटलं जातं, परंतु सभापतींच्या खुर्चीवर नीलम गोऱ्हे यांच्याऐवजी राम शिंदे असते तर सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले असते का हा प्रश्न उभा राहतो. आता गोऱ्हे यांच्या निर्देशावर राम शिंदे पुढे काय करतात हेही बघावं लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांची धर्मसंकटातून सुटका केली, मात्र त्यांच्यावर वेळ आली असती तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला नसता हे स्टॅम्प पेपरवर लिहून देता येतं. गँग वॉर आता कुठं सुरू झालंय, बघूया ते पुढं कसं आणि कुठवर जातं ते. या विषयाच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.